are you today? I am also very fine. Okay, so madam told me I have to tell you about our little friend Sparrow. बरं का? आपल्याला माहिती आहे का नेचर म्हणजे काय? नेचर, डू यू नो व्हॉट इज नेचर? डू यू नो व्हॉट इज नेचर? अरे निसर्ग म्हणजे काय? सांगा बरं, निसर्ग म्हणजे, नेचर म्हणजे काय सांगा. तुमच्या क्लासरूम मध्ये बघा बरं, इकडे इकडे तिकडे बघा बरं, काय आपल्या वॉलवर? नेचर म्हणजे वस्तू. बरोबर आहे, वस्तू. पण कशा? लिव्हिंग की नॉन लिव्हिंग का दोन्हीही? दोन्हीही. व्हेरी गुड. मग आपल्या वॉल कडे बघा बरं जरा, आपल्या स्कूलच्या या आपल्या हॉलच्या वॉल्स कडे बघा, काय काय दिसतंय तुम्हाला? ऑब्झर्वेशन करो थोडासा. सांगा सांगा, प्रत्येक जण. जंगल दिसतंय. बरं, जंगल कशाने बनलंय रे? बघून सांगा. झाडांनी बनलंय. बघा बरं, अजून काय काय आहे जंगलामध्ये? एलिफंट दिसतोय. अजून look around you, look around you. What animals you can see? Look at that. A rabbit. Okay. What is that? All right, what is that? And what is this? Acha, okay. What is flying over here? What is flying? Huh? Very good. And what is this flying over there? Where is Sparrow? Yes, where is Sparrow? Point out towards Sparrow. Look at that. That are crow. है ना, ते कावळे आहेत, कावळे. कशात आहे ती? कशात बसली आहे? घोसला. घोसला हा हिंदी शब्द आहे का मराठी? Nest, isn't it? There is a nest, and what is sitting over there close to nest? काय आहे ते? चिमणीच आहे ना? व्हेरी गुड. काय देणार तिला खायला? तांदूळ द्या, किंवा छोटे छोटे धान्य तुम्ही देऊ शकता. आणि आता सध्या उन्हाळ्याची आणि त्याच्यामध्ये असं एक साईड मम्मीचा हेल्पनी एक दोरा बांधायचा आहे, धागा दोरी बांधायची आहे, साईडला होल करायचं मी असं. आणि काय करायचं, ह्याच्यामध्ये काय ठेवलं माहिती का? तांदूळ ठेवायचं, ज्वारी ठेवायचं, काही ठेवायचं धान्य. म्हणजे चिमणी जे खाते ना, आपण हे सगळं कशासाठी करतो? चिमणीसाठी. चिमणी आपल्या घरी यावं म्हणून चिमणीसाठी करतो. चिमणीला भूक लागते, बाहेर आता ऊन आहे ना, मग तिला आपल्या सावली सोडत असते. सावलीसाठी काय करते? आपल्या काय ठेवायचंय? खायला. आणि एक डब्यामध्ये काय ठेवायचंय? पाणी. पाणी गरज आहे ना, सभी को जरूरत होती है ना पानी की. पानी के बिना रह सकते हैं क्या? नहीं. पानी हमारा जीवन है. पानी हमारा जीवन है. जिस तरह हमें लगता है पानी, चूचू ये सारा खा, पानी पी, बुर कर कौन सी बर्ड है पर ये? कौन सी बर्ड है? एक्शन करो. कैसे करती है? उड़ती है. ऐसे उड़ती है. कैसे करती है? चिंग. अभी ये उसका क्या है? होम. क्या है? होम. करो. क्या है उसका? होम. ये क्या करती है? झाड़ों से ऐसे क्या करती है? ग्रास लेके आती है, और इसको ऐसे एक ऐसे रख के अपने कुत्ते रखने के लिए क्या बनाती है? रहने के लिए घोंसला. क्या बनाती है? क्या बोलते हैं इसको? नेस्ट. क्या बोलते हैं? ये चिड़िया क्या करती है? दिन भर उड़ती है. क्या करती है? दिन भर उड़ती है. दिन ढलने के बाद ढूंढते ऐसे उड़ते अपने घर आती है. क्या आती है? ये कौन है? मम्मी है, और ये उसकी बेबी है. क्या है? बेबी. उसको भी साथ में लेके आती है. क्या आती है? कैसे बनती है बेबी? क्या देती है फिर ये? पहले एग. क्या देती है? एग. फिर एग फूटने के बाद ऐसे क्या होता है? स्मॉल स्पैरो होती है. क्या बनती है? स्मॉल. क्या बनती है? स्मॉल. पहले क्या देती है ये? पकड़ो राजवीर, पकड़ो. हाँ, पकड़ो ये आप. हाँ, यस, पकड़ो इसको. क्या ये उसका? होम. क्या है? और ये क्या है? एक होती चिमणी आणि एक होता कावळा. कावळा माहिती तुम्हाला? कसा असतो कावळा? ब्लॅक कलरचा असतो ना. बघा, तर मग आज मी तुम्हाला चिमणी आणि कावळ्याची गोष्ट सांगणार आहे. एक होती चिमणी आणि एक होता कावळा. कोण होता? दोघे पण कुठे राहत होते? जंगलात राहत होते. तर एक दिवस काय झालं माहिती तुम्हाला? दोघांनी गड्डे बांधले. चिमणीने बांधले मेणाचे गड्डे आणि कावळ्याने बांधले शेणाचे गड्डे.
आणि कावळ्याने शेणाचे. दोघांनी काय बांधले? घरटे बांधले. चिमणीचं होतं मेणाचं घरटं आणि कावळ्याचं होतं शेणाचं घरटं. मग एक दिवस काय झालं माहितीये? खूप जोराने पाऊस आला. काय आला खूप जोराने? पाऊस. काय आला जोराने? पाऊस. मग त्या पावसात एवढा जोराने पाऊस आला, नदी नाले सगळे असे भरून वाहू लागले. मग एक दिवस त्या दिवस काय झालं? ते कावळ्याचं घर होतं ते पाण्यात वाहून गेलं आणि चिमणीचं घरटं कसं राहिलं? तसंच राहिलं. मग कावळा काय ओढू लागला थंडीमध्ये, असं असं करू लागला. त्याला खूप थंडी वाटू लागली. मग तो काय करतो? चिमणीच्या घरी घरट्याजवळ येतो आणि आवाज देतो, चिवताई चिवताई दार उघड, चिवताई चिवताई दार उघड. मग चिवताई काय म्हणते त्याला कावळ्याला? थांब बाबा, मला आधी माझ्या बाळाची आंघोळ घालू दे, मग मी दार उघडते. मग तो तसाच बाहेर असतो. परत त्याला अशी थंडी वाजते. मग तो अच्छू करतो. हा. मग काय होतं? परत ती तिच्या चिमणी तिच्या बाळाची आंघोळ घालते. नंतर काय होतं? पुन्हा तो आवाज येतो, चिवताई चिवताई दार उघड. मग चिवताई काय सांगते त्याला? थांब रे बाबा, मला आधी माझ्या बाळाची तयारी करू दे, त्याला पावडर वगैरे लावू दे, सांगतो ना. हा. मग ती आधी चिवताई काय करते? बाळाची तयारी करते. मग परत तो काय करतो? कावळा काय करतो? परत त्याला जास्त थंडी वाटते. मग परत कावळ्याला खूप संताप येतो. मग परत तो काय करतो? संताप जरी आला तरी तो काय करतो? संतापात मग तो चिवताईला संतापात बोलू शकतो का? नाही. परत तो चिवताईला म्हणतो, चिवताई चिवताई दार उघड. मग चिवताई काय करते? परत सांगते कावळ्याला, थांब रे बाबा, मला माझ्या बाळाला झोपू दे. काय करते ती? माझ्या बाळाला झोपू दे, मग मी दार उघडते. मग चिवताई काय करते? तिच्या बाळाला झोपवते. मग नंतर काय करते चिवताई? दार उघडते. आणि मग चिमणी कावळ्यालाच म्हणते, काय झालं बाबा? मग कावळा सांगतो, एवढ्या मोठ्या पावसाने माझं घर वाहून गेलं. मग मला आता राहायला घर नाही. मग मला तू तुझ्या घरात येऊ देतेस का? मग चिमणी म्हणते, हो बाबा ये, चल आतमध्ये ये. मग चिमणी काय म्हणते? कावळा म्हणतो चिमणीला, मला खूप थंडी वाजते. काय म्हणतो कावळा? मला खूप थंडी वाजते. मग चिमणी काय म्हणते? बरं बाबा, आतमध्ये मी चूल पेटवली. काय पेटवली आहे? चूल माहिती आहे सगळ्यांना? टाकतो ना. हा. मग त्याला थोडं बरं वाटतं. मग कावळा काय करतो माहिती का? चिवताईने तिथं तिच्यासाठी आणि तिच्या बाळासाठी खिचडी केली असते. काय केली असते? खिचडी. मग कावळा काय करतो? तिथं तसा अळण शेकतो. मग कावळ्याला खूप काय लागते? भूक लागते. काय लागते कावळ्याला? मग कावळा काय करतो? आणि त्याला खूप छान वास येतो. खिचडीचा कसा वास येतो? खूप छान सुगंधित वास येतो. मग तो काय करतो? चिमणी आणि तिच्या पिलाची जी खिचडी असते ती काय करतो कावळा? खाऊन टाकतो. खाल्ल्यानंतर काय करतो? उडून जातो. तर उडून जातो. नंतर मग चिमणी जेव्हा येते तेव्हा बघते तर काय? तिच्या बाळाची खिचडी सगळी कावळ्याने संपवली असते. मग त्याच्यासाठी असते का काहीच नाही शिल्लक ना. म्हणून मग चिमणी म्हणते, अरे हा कावळा तर खूप खोटारडा आहे, लबाड आहे हा कावळा. मग त्या कावळ्याने काय केलं असतं? खोटं बोलून घरात शिरला आणि सगळी खिचडी फस्त करून पळून गेला. मग आता कोणावर विश्वास ठेवायचा का? नाही. लबाड लोकांवर विश्वास ठेवायचा नाही. खोट्या लोकांवर विश्वास ठेवायचा नाही. चला क्लॅप करा. स्माइल. आराध्या स्माइल करो.